महामार्गाच्या समर्थनार्थ 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। शक्तीपीठ महामार्गाला एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातून आता मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसतंय। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। शक्तीपीठ महामार्ग झाल्यास मराठवाडा आणि विदर्भातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। शासनाने बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिल्यास आमचा या महामार्गाला कुठलाही विरोध नाही, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे। दरम्यान शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आता शेतकऱ्यांमध्ये 2 गट पडले आहेत। एक गट विरोधात तर एक गट समर्थनार्थ रस्त्यावर उतरत असल्याने यातून शासन काय मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या मोर्चात 12 जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते। महादेव केंगार, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। शक्तीपीठ महामार्ग व्हावा आणि योग्य मोबदला सरकारने आम्हाला द्यावा ही आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यापाशी मोर्चा आणणार आहोत। तिकडे पण काढला होता मोर्चा, नांदेड पासून आम्हाला सुरुवात तिकडे पण केला आम्ही मोर्चा। शेतकऱ्यांचा विरोध होता? नाही सर, विरोध नाही शेतकऱ्यांचा, फक्त तुम्ही शेतकऱ्यापाशी जाऊन स्वतः तुम्ही बोला, शेतकऱ्यांचा विरोध नाही, हे राजकीय लोकांचा विरोध आहे याला। अच्छा, याला कोणाचाही शेतकऱ्यांचा विरोध नाही। शक्तीपीठ महामार्ग व्हावा आणि त्याच्यासाठी समर्थनासाठी आम्ही पूर्ण 12 जिल्ह्यातील लोक म्हणजे जवळपास वर्धेपासून तर कोल्हापूर पर्यंतचे आज या नांदेड शहरात आलो आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत। काही लोक आमच्या तिथे निवेदन द्यायला गेलेलं आहे आणि हा महामार्गाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही। जे विरोधी लोक विरोध आहे बोंबलतात, आम्ही पूर्ण सरकारला दाखवून दिलं की आज याला कोणताही विरोध नाही आणि भविष्यातही आम्ही कधी विरोध करणार नाही। फक्त सरकारने आम्हाला योग्य मोबदला द्या एवढी मागणी घेऊन आम्ही फक्त इथं आलेलो आहे।